नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, 21 जून रोजी महाराष्ट्राच्या तमाम विद्यार्थ्यांनी रिनीट एक्झाम 2026 दिलेली आहे. या रिनीटच्या एक्झाम झाल्यानंतर बऱ्याचशा ऑफिशियल आन्सर की आल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे स्कोर त्या ठिकाणी त्यांनी काढलेले असतील. तर या सगळ्या आलेल्या स्कोरवर काय काय पॉसिबिलिटीज आहेत या संदर्भातला एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे, जेणेकरून तुम्हाला आलेल्या स्कोअरनुसार जे काही संधी उपलब्ध आहे त्याचाही एक थोडासा अंदाज येईल. आणि जर या स्कोअरपेक्षाही आपला कमी स्कोअर जात असेल तर मग इतर कुठले पर्याय उपलब्ध आहेत तेही तुम्हाला मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि महाराष्ट्रामध्ये असे विद्यार्थी ज्यांना MBBS, BDS, BAMS, BHMS अशा कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता देशभरामध्ये जवळजवळ 20 लाख प्लस विद्यार्थ्यांनी NTA ही रिनीट एक्झाम अपेअर केलेली आहे. पेपर बऱ्यापैकी टफ होता, जो की 2025च्या तुलनेनं ऑलमोस्ट बरोबरीत असल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना जे ते अपेक्षेप्रमाणे त्या परीक्षेमध्ये परफॉर्म करता आलं नाही. त्याचे बरेचसे रिझन होते, ते मी कालच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेलेच होते की बऱ्यापैकी टेम्पो डिस्टर्ब झालेला होता, सायकोलॉजिकल प्रेशर होतं, पेपर टफ आलेला होता आणि अजून बरेचसे विषय की वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या ज्या काही न्यूज होत्या, बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्राभोवती फिरत होत्या. त्यामुळं मुलांचा इंटरेस्ट त्या ठिकाणी लॅप झालेला होता की बाबा आता आपल्याला मेडिकल फील्डमध्ये जायचंच नाही, असेही मुलं बरेचसे आहेत. तर या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आलेल्या स्कोरवर काय काय पॉसिबिलिटी आहे हे सगळं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. एक व्हिडिओ आपण जो काल केला तो MBBS ॲडमिशन संदर्भाने होता, त्याचा शॉर्टमध्ये उल्लेख करतो, पण बाकी जे ऑप्शन आहेत ते थोडं इन डिटेल सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. तर सगळ्यात पहिले जसं मी काल उल्लेख केला त्यानुसार मागच्या वर्षीच्या प्रमाणे साधारण हे कट ऑफ असतील असा आपण उल्लेख केला. पण नेमकं कसं, तर रिझर्व कॅटेगरीमध्ये OBC, NT1, NT2, NT3, व्हिजंट ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये साधारण लास्ट इयरप्रमाणे कट ऑफ राहतील. म्हणजे SCBC OBCचे कट ऑफ साधारण 475च्या आसपास लास्ट इयरला ॲडमिशन्स मिळालेले आहेत. SC STच्या बाबतीत बोलायचं झालं तर SCमध्ये 416पर्यंत MBBSला ॲडमिशन मिळालेले होते. STचा एक्झॅक्टली कट ऑफ आता मला आठवत नाही आहे, पण तो बऱ्यापैकी खालच्याच लेवलला होता. मग गव्हर्नमेंटचा विचार केला तर साधारण बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये 505, 507, 510पर्यंत MBBS भेटलेलं होतं. मग आता या 2026च्या रिनीट एक्झाममध्ये साधारण असे मार्क येत असतील तर हे सगळे विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत. यांची काय प्रक्रिया यांनी आता करावी, तर यांनी डॉक्युमेंटची पूर्तता करावी आणि ज्यांच्या कोणाच्या माध्यमातून काउन्सिलिंग प्रक्रियेत एनरोल व्हायचं असेल, मदत घ्यायची असेल, त्यांच्याशी संपर्क करावा आणि येणाऱ्या काळामध्ये जशा जशा गाईडलाईन येतील त्या पद्धतीने जे येते पुढच्या प्रक्रिया त्यांनी त्या ठिकाणी कराव्यात. पण हा झाला एक वर्ग जो MBBSसाठीचा होता. याच्या खाली भरपूर लेअर आहेत. त्याच्यामध्ये BDSसाठी इच्छुक विद्यार्थी असू शकतील, BAMSसाठी इच्छुक विद्यार्थी असतील, BHMSसाठी इच्छुक विद्यार्थी असतील. काही विद्यार्थी असे असतील की ते जस्ट क्वालिफाय होत आहेत. तर बरं मेरिटवर ॲडमिशन मिळू शकेल तर असे स्कोअर काय असू शकतात, तर नॉर्मली जो BAMS सेमी गव्हर्नमेंटच्या बाबतीत बोलूया आपण आणि BDSच्या संदर्भाने सुद्धा 300+ ज्या मुलांना स्कोअर आहे, ज्यांना आता बऱ्याचदा MBBSचा कट ऑफ मेंटेन होतो किंवा थोडासा खाली येऊ शकतो, हे जेव्हा आपण व्हिडिओमध्ये म्हणतो, मग BAMSचा 300च्या आसपास का म्हणतो, कारण त्या मधल्या लेअरमध्ये खूप सारे विद्यार्थी असतात. 300 to 400च्या दरम्यान मेजर विद्यार्थी असतात. त्यामुळं BAMSच्या जरी सीट्स जास्त असल्या तरी तो त्या ठिकाणी असलेला क्राऊड हा जास्त असतो. त्यामुळं ज्या मुलांना साधारण 290 ते 300+ गुण आहे तर अशा मुलांना सेमी गव्हर्नमेंटला BAMSला महाराष्ट्रामध्ये राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशी परिस्थिती आहे. अर्थात यासाठी अजून बराच कालावधी जावा लागेल, मुलांचे रँक समोर यावे लागतील. साधारण 5.5 लाख 5,30,000 रँक असलेले मुलं हे महाराष्ट्रामध्ये BAMSला शेवटी एनरोल होतात, ज्यांना राऊंड थ्रू कॅटेगरी बेनिफिटचं ॲडमिशन मिळतं. मग BDSसाठी काय परिस्थिती असेल, तर BDSसाठी सुद्धा अशाच पद्धतीचे मार्क त्या ठिकाणी आवश्यक असतात. साधारण 290+, 300+ स्कोअर असलेल्या मुलांना महाराष्ट्रामध्ये BDSला जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्या माध्यमातून ॲडमिशन मिळेल आणि तेही कॅटेगरी बेनिफिटचं असेल. मग आता BHMSची काय परिस्थिती राहील, तर BHMSला थोडासा बऱ्यापैकी गॅप त्या ठिकाणी असेल. ज्या मुलांना 210, 215, 220+ स्कोअर असेल असे मुलं BHMSला एनरोल होऊ शकतील. सो अशा पद्धतीचे ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे
तर त्यांनी फार काही लगेच चिंता करण्याचं काही कारण नाही. बरं, आता असे मुलं जरूर असतील की ज्यांचं 200च्या आसपास स्कोर आहे, 225, 230, 250, पण त्यांचं टार्गेट BAMS आहे किंवा BDS आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना इतर राज्याचे पर्याय उपलब्ध असतात. अदर स्टेटमध्ये त्यांना BDSला जाता येतं, BAMSसुद्धा करता येतं. काही स्टेटमध्ये आत्तापासून बुकिंग करता येतात, काही स्टेटमध्ये राऊंड थ्रू जाता येतं. तर ही जी काय सगळी प्रक्रिया आहे ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक वर्षापासून करतो. या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये जर कमी बजेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल BAMS संदर्भानं तर UP हा एक सर्वोत्तम पर्याय असतो. जिथं साधारण 10 ते 11 लाखामध्ये 12 लाखामध्ये BAMS 4.5 वर्षाची फीस आपण गृहीत धरूया, हे या 12 लाखाच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी ते होऊ शकतं. पंजाबमध्ये आपण गेलो तर साधारण 13 लाख 14 लाख रुपयापर्यंत पंजाबमध्ये आपल्याला BAMSला त्या ठिकाणी प्रवेश घेता येतो. परंतु आपलं बजेट याच्यापेक्षा थोडंसं प्लस आहे, परंतु एवढ्या दूर जाण्याची आपली तयारी नाही आहे. तर आपलं जे शेजारील राज्य आहे मध्य प्रदेश, या ठिकाणी 16-17 लाखामध्ये आपल्याला BAMS करता येतं. आणि आपल्याला MPच्या ऐवजी कर्नाटकात जायचं असेल तर तिथेही साधारण अशा पद्धतीच्या बजेटमध्ये 16-17 लाखामध्ये त्या ठिकाणी BAMS करता येतं. सो आपल्यापैकी या BAMS ॲडमिशन संदर्भाने कुणालाही मदत घ्यायची असल्यास तुम्ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. आपण गेल्या अनेक वर्षापासून या पद्धतीने ॲडमिशन्स करून देतो पालकांना. प्रसंगी सोबत जाण्याची वेळ आली तर सोबतही जातो. राऊंडच्या वेळेस जेव्हा रिपोर्टिंग असतं त्याही वेळेस बऱ्याचदा आपण विद्यार्थी पालकांसोबत त्या ठिकाणी उपलब्ध असतो. सो जे कोणी इच्छुक असतील त्याने ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, संपूर्ण माहिती समजून घ्या आणि आत्ता निर्णय घेतला तर आपल्याला आज 2 पैसे आपले वाचू शकतात. ऑब्वियसली काही पहिल्या सीट्स आपल्याला कॉलेज थोडंसं फीसमध्ये सहकार्य करतं. जशा सीट्स भरतील तशी फीसची डिमांड त्यांच्याकडनं वाढत जाते. त्यामुळं ज्यांना BAMS करायचं असेल, MP असेल, कर्नाटक असेल, त्यांनी लगेच निर्णय घ्यावा. UPसाठी पंजाबसाठी आपल्याला अजून थोडासा वेळ आहे, परंतु तिकडं कमी बजेटमध्ये ॲडमिशन होतं. त्याही संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी आपण नक्की ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता. या संदर्भानं अजून काही प्रश्न असतील तर नक्की आमच्याशी येऊन भेटा, संपर्क करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.